नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आपल्यापुढे आजपर्यंत सोलापूर शहराच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी अमूल्य अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे, अशा अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांची चरित्र मी घेऊन आलेलो आहे. त्या चरित्र मालिकेमधील आणखी एक व्यक्तिमत्व मी आज आपल्यापुढे मांडणार आहे. खरं तर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने सोलापूर शहराचा विकास घडविण्यामध्ये, सोलापूर शहराच्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान दिलं, अशी अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व वेगवेगळ्या समाजातून, जाती धर्मातून पुढे आलेली होती. तशीच इस्लाम धर्मीय असणाऱ्या मुस्लिम समाजातून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती ब्रिटिश कालखंडामध्ये व त्यानंतरच्या कालखंडामध्ये देखील पुढे आल्या आणि सोलापूर हे बहुभाषिक, बहुधर्मिक, बहुसांस्कृतिक अशा प्रकारचं हे जे काही शहर आहे, या शहराच्या जडणघडणीमध्ये अशा इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींनी देखील आपला वाटा हा उचललेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यापैकी ब्रिटिश कालखंडामध्ये आपल्या कर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण करणारे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणजे खान बहादूर हाजी हजरत खान. आणि हे जे हाजी हजरत खान होते, त्यांचं मूळ गाव हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर हे होतं. परंतु त्यांचे वाडवडील सोलापूरमध्ये येऊन स्थायिक झाले. त्यांच्या वडिलांचं नाव मोहसिन खान असं होतं आणि हे जे मोहसिन खान होते हे कोळसा पुरवठा करणे किंवा लाकडाचा पुरवठा करण्याचं काम बॉयलरसाठी करत होते. त्यांच्या पोटी 1857 मध्ये हाजी हजरत खान यांचा जन्म झाला. वडील सोलापुरात स्थलांतरित झाल्यानंतर ते सर्व सोलापुरातच राहायला लागले. हजरत खान यांना 4 भाऊ आणि 1 बहीण असं त्यांचं एकूण कुटुंब असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दुष्काळाच्या कालखंडामध्ये हजरत खान यांनी जुन्या गिरणीच्या कामावर माती वाहण्याचं काम देखील केलं. म्हणजे सुरुवात करत असताना हाजी हजरत खान यांनी जुन्या गिरणीमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये माती वाहण्याचं काम त्या बांधकामावर केलेलं होतं. त्यानंतर गवंडी कामाला सुरुवात केली आणि गवंडी कामं करत असताना हळूहळू लहान मोठी कंत्राटं घ्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ही कंत्राटं घेत असतानाच एके दिवशी एक मोठं कंत्राट बांधकामाच्या क्षेत्रातलं त्यांना मिळालं. ते म्हणजे विष्णू मिल बांधण्याचं काम हे त्यांना मिळालं. आणि मग या विष्णू मिलच्या बांधकामामध्ये जेव्हा त्यांनी भाग घेतला, तेव्हा या कामातून मात्र त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा झाला. आणि मग या पैशातून अनेक दुसरी पब्लिक वर्क्सची कामं जी आहेत ती कामं त्यांनी केली आणि त्यातून मग अनेक कामं जी आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत सोलापूरमध्ये उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये त्यांचं स्वतःचं घर जे हाजी हजरत खान महल म्हणून ओळखलं जात होतं, त्याचबरोबर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलची जी काही इमारत आहे, ही सिव्हिल हॉस्पिटलची इमारत ही हजरत खान यांनी बांधलेली होती. म्हणजे विष्णू मिलच्या बांधकामाबरोबरच सिव्हिल हॉस्पिटलचं बांधकाम हे त्यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडून त्यांनी केलं. रेल्वे स्टेशन जवळ असणारं पोस्ट ऑफिस ही जी अतिशय सुंदर आणि देखणी अशा प्रकारची जी वास्तू आहे, ती वास्तू देखील हाजी हजरत खान यांनी बांधलेली होती. त्यानंतर भैया चौकातून ज्यावेळेला आपण मर्याई चौकाकडे जातो, त्यावेळेला भैया चौकातून मर्याई चौकाकडे जात असताना रेल्वेच्या रुळावर बांधला गेलेला जो काही पूल आहे, हा पूल देखील हजरत खान यांनी बांधलेला होता. त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर गिरण्या सोलापूरमध्ये सुरू होत्या. तो एका अर्थाने सोलापूरचा सुवर्ण काळ होता. या काळामध्ये बाहेरच्या गावावरून आलेली अनेक माणसं सोलापूरमध्ये या गिरण्यांच्या मध्ये काम करायला लागली. इथेच ती स्थायिक झाली आणि मग अशा या कामगारांच्या करता चाळी बांधण्याचं काम देखील त्यांनी केलं. म्हणजे पहा, ही या सगळ्या ज्या इमारती आहेत, या इमारती वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून, कलाकौशल्याच्या दृष्टिकोनातून अप्रतिम अशा प्रकारची बांधकामं असलेल्या, म्हणजे सौंदर्य आणि उपयोगिता या दोन्हीही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची सगळी बांधकामं ही त्यांनी केलेली होती. सिव्हिल हॉस्पिटलचं बांधकाम असेल, पोस्ट ऑफिसचं बांधकाम असेल, या आता खऱ्या अर्थाने
ऐतिहासिक अशा प्रकारच्या या इमारती 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या अशा प्रकारच्या या इमारती सोलापूरमध्ये अजूनही त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या उत्तम अशा प्रकारच्या बांधकाम क्षेत्रातील कौशल्याची साक्ष देत उभ्या आहे. रेल्वेच्या रुळावरचा बोगदाही अजूनही उभा आहे. 100 वर्ष झाली तरी ही सगळी बांधकामं अजूनही अत्यंत मजबूतपणे उभी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. हाजी हजरत खान, त्यांना हाजी आपण म्हणतो याचं कारण ते मक्केला जाऊन आलेले होते. हज यात्रा त्यांनी केलेली होती. बरीच वर्ष ते नगरपालिकेमध्ये देखील काम करत होते, नगरपालिकेची कामं करत होते. आणि या सगळ्या कामातून म्हणजे माती वाहण्याच्या कामापासून सुरुवात करून एक मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी, एक मोठं बांधकाम व्यवसायाच्या मध्ये नावलौकिक हा हजरत खान यांनी प्राप्त केलेला होता. म्हणजे सोलापुरातील 2 व्यक्ती, एका व्यक्तींनी म्हणजे शेठ वालचंद हिराचंद यांनी बांधकामाच्या क्षेत्रामध्ये देश पातळीवर स्वतःचा नावलौकिक निर्माण केला आणि सोलापूरचा देखील नावलौकिक केला. तसंच हजरत खान यांनी सोलापूरमध्ये बांधकामाच्या क्षेत्रामध्ये मोठा नावलौकिक हा त्या काळामध्ये प्राप्त केलेला होता. आणि त्यामुळे सन 1919 मध्ये जून 1919 मध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांना खान साहेब ही जी काही सन्मानदर्शक पदवी होती, ही खान साहेब पदवी ही त्यांना दिली गेली. हजरत खान हे राजकारणामध्ये देखील यशस्वी ठरले किंवा सक्रिय होते. मुंबई काउन्सिलच्या इलेक्शनमध्ये सोलापूर व पुणे शहरातर्फे ते निवडून आलेले होते आणि मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी सोलापूरचं प्रतिनिधित्व हे केलेलं होतं. सामाजिक जीवनामध्ये अतिशय सक्रिय असणाऱ्या या हजरत खान यांना सन 1927 मध्ये ब्रिटिश सरकारकडून खान बहादूर हा किताब देण्यात आला. खान साहेब नंतर खान बहादूर हा किताब हा त्यांना दिला गेला. हाजी हजरत खान हे रेल्वेला कोळसा पुरविण्याचं कॉन्ट्रॅक्ट देखील घेत होते. म्हणजे बांधकामाच्या बरोबरच इतर अनेक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपलं कर्तृत्व हे दाखविलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच अहमदनगर या ठिकाणी त्यांची जिनिंग फॅक्टरी होती आणि या जिनिंग फॅक्टरीच्या माध्यमातून वस्त्रोद्योगामध्ये देखील त्यांनी आपले पाय रोवलेले होते आणि खूप चांगलं काम त्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याशिवाय कृषी क्षेत्राची त्यांना आवडही होती आणि त्यामुळे शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग हे हजरत खान यांनी केले. त्यांचा अधिकाधिक काळ ते शेतीवर घालवत असत. बाळे, हत्तूर या भागामध्ये जवळपास 1000 एकर शेती ही हजरत खान यांची होती. त्यांना धर्मादाय कार्याची देखील खूप आवड होते. त्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असत. ते अतिशय धार्मिक आणि सच्छील स्वभावाचे अशा प्रकारचे गृहस्थ होते. हाजी हजरत खान मशीद म्हणून ओळखली जाणारी किल्ला मस्जिद जी आहे, ही किल्ला मस्जिद ही हजरत खान यांनी बांधली. म्हणजे आज त्या मशिदीला हजरत खानाच्याच नावाने ओळखलं जातं. त्यांनी बांधकामं जी केली त्या बांधकामांमध्ये आणखी एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं बांधकाम जे त्या काळामध्ये केलेलं अजूनही चांगल्या स्थितीमध्ये अस्तित्वात असलेलं म्हणजे पार्क चौकामध्ये असलेली हाजी हजरत खान मशीद ही त्यांनी बांधलेली होती. ते स्वतः नमाजी होते. 5 वेळेस नमाज न चुकता ते पढत असत. आपल्या मशिदीतील आपण बांधलेल्या मशिदीतील धर्मगुरूच्या बरोबर धार्मिक तत्वज्ञान, धार्मिक गोष्टींवर ते सातत्याने चर्चा करीत असत. याच मशिदीमध्ये, किल्ला मशिदीमध्ये 1915 मध्ये त्यांनी यतीमखाना सुरू केला आणि जी अनाथ बालक आहेत त्या अनाथ बालकाच्या संगोपनाची, शिक्षणाची सोय ही हजरत खान यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ही अनाथ मुलं समाजातील जी आहेत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी उचलत असताना मशीद हे त्यांच्या राहण्याचं, शिक्षणाचं ठिकाण हे त्यांनी बनविलं. मशिदीच्या उत्पन्नाकरता म्हणून त्यांनी त्यावेळेला साधनं उपलब्ध करून दिली. त्याकरता गाळे बांधले असतील, इतर गोष्टी केलेल्या. त्याच्यातून येणारं जे काही उत्पन्न आहे हे उत्पन्न मशिदीच्या कामाकरिताच वापरलं गेलं पाहिजे अशा प्रकारचा दंडक हा त्यांनी घालून दिलेला होता, जो आजही त्यांची नातवंड जी आहेत ती तशाच पद्धतीने पुढे चालवत असलेली आपल्याला पाहायला मिळतात.
त्यांनी स्वतःच्या खर्चाने समाजातील म्हणजे इस्लाम धर्मीय जी मुलं आहेत, मुस्लिम समाजातील जी मुलं आहेत, जी शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत, अशा मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून एक शिक्षण संस्था स्वखर्चाने त्यांनी काढलेली होती. आता या यतीमखान्यामध्ये असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांचा सांभाळ करणं, त्यांना भोजन देणं, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि आपल्या मुलांनाही सांगितलं की इथून येणारं उत्पन्न या सगळ्या गोष्टींकरता तुम्ही खर्च केला पाहिजे. आज त्यांचा नातू मुजीब खान हा या मशिदीचं काम पाहतात आणि या मशिदीचं काम पाहत असताना ते इथे असणाऱ्या अनाथ मुलांच्या संगोपनाचं मशिदीचं एकूण काम हे त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने आपल्या आजोबांनी केलं आणि सांगितलं त्याच पद्धतीने पुढे चालवत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. हाजी हजरत खान हे ईदच्या सणाच्या वेळेला समाजातील जे गोरगरीब लोक आहेत, या गोरगरीब लोकांना धोतरं असतील, लुगडी असतील यांचं वाटप करीत असत. म्हणजे गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये देखील काही आनंदाचे क्षण आले पाहिजेत, त्यांना नवी वस्त्र ही या सणासुदीच्या काळात वापरता आली पाहिजेत, घालता आली पाहिजेत अंगावर, यासाठी म्हणून ही धोतरी आणि लुगडं देण्याचं काम, हे वाटप करण्याचं काम ते करत असत. हाजी हजरत खान हे सोलापुरातील एक मातब्बर अशा प्रकारचे गृहस्थ होते आणि त्या काळातील तत्कालीन समाजातील, सोलापुरातील शहरातील जी अतिशय प्रतिष्ठित अशा प्रकारची मंडळी होती, ज्याच्यामध्ये राव बहादूर अप्पासाहेब वारद आणि त्याबरोबरच राव बहादूर डॉक्टर विनायक वामन मुळे या दोनही व्यक्तींशी घरोब्याचे संबंध, अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध हे हाजी हजरत खान यांचे होते. खरं पाहायला गेलं तर विवा मुळे यांची विचारसरणी आणि हाजी हजरत खान यांची विचारसरणी यांच्यामध्ये बरीच तफावत जरी असली तरी डॉक्टर मुळेंना ते आपले थोरले बंधू मानत असत आणि यांच्याबरोबर अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध या दोघांच्याही सोबत त्यांचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याबरोबरच सरकार दरबारी त्यांचं खूप मोठं वजन होतं आणि त्यामुळे उद्योग व्यवसायातून जी संपत्ती त्यांनी प्राप्त केली, त्या संपत्तीचा विनियोग हा स्वतःच्या कुटुंबियांसाठी करतानाच धर्मार्थ कामांच्यासाठी, सामाजिक कामांच्यासाठी देखील त्यांनी केला आणि म्हणूनच मशिदीचं काम असेल, शिक्षण संस्थांचं काम असेल, अनाथ मुलांच्या संगोपनाचं काम असेल, या पैशातून त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हाजी हजरत खान यांनी बांधलेला जो बंगला होता, जो हाजी हजरत खान महल म्हणून ओळखला जायचा, त्याला त्या काळामध्ये खूप मोठी अशा प्रकारची प्रतिष्ठा होती. अनेक राष्ट्रीय पुढारी हे हाजी हजरत खान महल या त्यांच्या सदनामध्ये, निवासस्थानी येऊन गेले, ज्याच्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना यासारखे त्या काळातील राष्ट्रीय स्तरावरचे पुढारी हे तिथे येऊन गेलेले होते. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्याला ज्या पद्धतीने त्यांनी उदार हस्ते मदत केली, त्याच पद्धतीने दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला ब्रिटिश सरकार संकटात सापडलेलं होतं, त्यावेळेला ब्रिटिश सरकारला दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी आर्थिक मदत देखील केलेली आपणाला पाहायला मिळते. हाजी हजरत खान यांना समाजामध्ये, त्यातही पुन्हा प्रामुख्याने मुस्लिम समाजामध्ये अतिशय त्यांच्या शब्दाला मान होता. त्यामुळे अनेक प्रकारचे वादविवाद, झगडे, तंटे जे आहेत ते त्यांच्या पुढे मांडले जात असत आणि मग या तंट्यांचा हजरत खान जो निकाल देत तो मात्र सर्वमान्य होत असे, सगळ्यांना मान्य होत असे आणि मान्य करून त्याप्रमाणे लोक वर्तन करत असत असं आपल्याला पाहायला मिळतं. हाजी हजरत खान यांचा विवाह हुसैन बी यांच्याबरोबर झालेला होता आणि हजरत खान यांना 5 मुले आणि 1 मुलगी अशी 6 अपत्य झालेली होती. खरं तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य यशस्वी झालं असं आपण केव्हा मानतो, ज्या वेळेला त्यांची मुलं ही कर्तृत्ववान निघतात, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या मार्गाने जातात, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं, यशस्वी झालं असं आपण मानत असतो. हाजी हजरत खान यांची 5ही मुले ही कर्तृत्ववान निघाली. त्यातही सर हाजी अब्दुल लतीफ
हे जे होते हे अत्यंत कर्तृत्ववान निघाले. वडिलांप्रमाणेच त्यांनी सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये मोठं कर्तृत्व हे गाजविलेले आपल्याला पाहायला मिळते. सर अब्दुल लतीफ हे मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील हज कमिटीचे ते सदस्य होते. मोगल लाईन शिपिंग कंपनीचे ते डायरेक्टर होते. सोलापूर जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं होतं. अल्कॉक अशडाऊन कंपनीचं मानद संचालक पद हे त्यांनी भूषविलेलं होतं. इतकंच नाही तर अनेक श्रेष्ठ राजकारणातील, समाजकारणातील लोकांच्या बरोबर त्यांचा अतिशय जवळचा संबंध होता. खरं तर पोलीस महानिरीक्षक असणारे, मुंबई प्रांताचे पोलीस महानिरीक्षक असणारे नारायणराव कामटे यांच्याबरोबर त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. नारायणराव कामटे हे आपल्याकडे सोलापूर वासियांना अतिशय प्रिय असणारे जे पोलीस अधिकारी होते अशोक कामटे यांचे आजोबा होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण अशा प्रकारचे संबंध होते. 1945 साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर रॉजर्स लेमले यांची अब्दुल लतीफ यांच्या घरी त्यांनी भेट दिलेली होती. पंतप्रधान मोरारजी देसाई, डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांच्या पत्नी यांनी देखील अब्दुल लतीफ यांच्या घरी भेट दिलेली होती. इतकंच नाही तर त्यांचा पाहुणचार देखील घेतलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर देखील हाजी अब्दुल लतीफ यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. ते स्वतःही हज यात्रा केलेले होते आणि बाबासाहेब व अब्दुल लतीफ हे दोघेही एकाच वेळेला मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते आणि त्यामुळे या दोघांचे अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध होते. त्याबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचबरोबर पंतप्रधान इंदिरा गांधी हे दोन्हीही पंतप्रधान ज्या वेळेला सोलापूरला आलेले होते आणि त्यावेळेला त्यांची जी मिरवणूक निघालेली होती किंवा त्या सगळ्यामध्ये त्यांचं दोघांचंही स्वागत हाजी हजरत खान मशिदीच्या ठिकाणी अब्दुल लतीफ यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ब्रिटिश सरकारकडून अब्दुल लतीफ यांना सर ही पदवी, सन्मानजनक पदवी देण्यात आलेली होती. त्याबरोबर हजरत खानांचे दुसरे चिरंजीव अब्दुल रजाक यांनी आपला मेहुणा म्हणजे त्यांचा मेहुणा अब्दुल्ला महम्मद खान याच्या सोबतीने सोलापुरातील पहिली बस सेवा ही सुरू केलेली होती. हजरत खानांचे तिसरे चिरंजीव महम्मद इसाक हे सोलापूर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष होते. त्याचबरोबर एज्युकेशन सोसायटीचे ते संचालक देखील होते. चौथे पुत्र अब्दुल मजीद हे अहमदनगर येथील जिनिंग फॅक्टरी जी आहे ही जिनिंग फॅक्टरी चालविण्याचं काम करत होते. पाचवा मुलगा महम्मद उमर हे रेल्वेला कोळसा पुरविण्याचं कॉन्ट्रॅक्ट वडिलांचं जे होतं ते पुढे चालवत होते आणि त्यांच्या कन्येचं नाव हाफिजा असं होतं. आपल्याकडे असणारी 1000 एकर जवळपास जी जमीन होती ही जमीन त्यांनी आपल्या मुलांमध्ये वाटून दिली. आपल्याकडे असणारा जो काही व्यवसाय होता तो आपल्या मुलांमध्ये वाटून दिला. म्हणजे जिनिंग फॅक्टरी एकाला दिली, कोळसा पुरविण्याचा कॉन्ट्रॅक्टचा जो भाग आहे तो एकाकडे सोपविला आणि अशा पद्धतीने आपले जे व्यवसाय आहेत त्याचं वाटप आपल्या मुलांच्या मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. हाजी हजरत खान हे अतिशय राष्ट्रप्रेमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. खरं तर 1940 पासूनच 2 राष्ट्र निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर विचार सुरू झाला आणि रहमत अली चौधरीने पाकिस्तानची जी काही कल्पना मांडलेली होती ती कल्पना पुढे प्रत्यक्षामध्ये यायला लागली आणि मग मुस्लिमांकरता स्वतंत्र राष्ट्र असायला पाहिजे अशा प्रकारचा द्विराष्ट्र सिद्धांत हा मांडण्यात आला आणि बॅरिस्टर जिना हे इस्लाम धर्मीयांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यासाठी म्हणून चाचपणी करायला लागले आणि त्यासाठी म्हणून जिना हे ज्या वेळेला हैदराबादच्या निजामाकडे निघालेले होते त्यावेळेला सोलापुरात ते हाजी हजरत खानांच्या घरी येऊन गेलेले होते आणि हाजी हजरत खानांच्या घरी बंगल्यावर सोलापुरातील मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांची एक मोठी सभा
ही भरविण्यात आलेली होती। या सभेमध्ये जिनांचं भाषण झालेलं होतं आणि पाकिस्तान हे राष्ट्र निर्माण झाल्यानंतर आपण तिकडे यावं, त्याबद्दल आपल्याला मोठी संपत्ती, स्थावर जंगम मालमत्ता देऊ आणि त्याबरोबरच मोठा मान मरातब देऊ, असं बॅरिस्टर जिनांनी हजरत खान यांना सांगितलेलं होतं। आणि मी हैदराबादच्या निजामाची भेट घेऊन परत जातेवेळी मला आपण उत्तर द्यावं असं सांगून ते हैदराबादच्या निजामाकडे गेले आणि 2 दिवसानंतर ज्यावेळेला ते परत आले तेव्हा त्यांनी हजरत खान यांना विचारलं की मी मांडलेला प्रस्ताव हा आपण स्वीकारलेला आहे का, आपण पाकिस्तानला येणार आहात का, असं ज्यावेळेला बॅरिस्टर जिनांनी विचारलं त्यावेळेला हजरत खानांनी त्या सरळ सरळ नकार दिला। माझ्या वाडवडिलांनी जिथे आपलं आयुष्य घालवलं त्याच भूमीमध्ये मीही माझं आयुष्य घालवणार आहे आणि त्यामुळे मी पाकिस्तानला येणार नाही। आपण कितीही मोठा मान दिला, आपण कितीही मोठी संपत्ती मला दिली तरी मी माझा देश, मी माझी भूमी, मातृभूमी ही सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं। आपण देशद्रोही आहात इथपर्यंत जिनांनी त्यांना शब्द लावला, बोल लावला, परंतु त्यानंतर देखील कधीही हजरत खानाने पाकिस्तानात जायचा विचार केला नाही। आणि म्हणून एक अतिशय देशप्रेमी अशा प्रकारचं असणारं व्यक्तिमत्व म्हणून हाजी हजरत खान यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे। सोलापूरच्या विकासामध्ये भर घालणारे, सोलापूरच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या अशा अनेक इमारती उभा करणारे, त्याबरोबरच अनाथांचा सांभाळ करणारे, धर्म व नीतीने वागणारे सोलापुरातील एक मोठे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर जे अतिशय राष्ट्रप्रेमी होते आणि आपल्या संपत्तीचा विनियोग हा आपल्या ऐश्वर्यापेक्षाही धर्मार्थ कार्यासाठी आपण केला पाहिजे, समाजाच्या उद्धारासाठी आपण केला पाहिजे अशी भावना बाळगणारे हाजी हजरत खान हे एक सोलापुरातील एक मोठं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, कर्तृत्ववान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं। अशा हाजी हजरत खान यांचा देहांत 1942 साली झाला आणि एक अतिशय उमद, कर्तृत्ववान, धर्मशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे काळाच्या पडद्याआड गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून एक अतिशय वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी ब्रिटिश कालखंडामध्ये खान साहेब असेल, खान बहादूर असेल यासारख्या पदव्या प्राप्त केल्या, जिनिंग फॅक्टरी सुरू केली, मिल बांधली, पोस्ट ऑफिस, त्याचबरोबर सर्वोपचार रुग्णालयाची इमारत ज्यांनी उभी केली, मशीद बांधली, चाळी बांधल्या, रेल्वेवरचा पूल बांधला, अशी अनेक आजही त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या इमारती सोलापुरामध्ये उभ्या आहेत। अशा एका कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या निमित्ताने मी केलेला आहे। आपणास तो आवडला तर जरूर हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करावा अशी विनंती आपणास करतो आणि थांबतो। धन्यवाद।